श्री शनी देवा, सूर्यसुता शनी मूर्ती, तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू, शेषान चले स्फूर्ती, जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सोरेसोत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आज सगळ्यात पवित्र असा दिवस त्या हिंदू सनातन परंपरेमध्ये 3.5 मुहूर्त जे सांगितलेलं आहे, ज्या मुहूर्तावर अन्य देवदेवता सुद्धा या मृत्यूलोकामध्ये वास करतात आणि आपापल्या उपासक भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी तत्पर असतात। ज्यांची साधना पूर्ण झाली, ज्यांची उपासना पूर्ण झाली, जो कोणी भक्त चातुर्मासामध्ये उपासना केली असेल, दान धर्म केले असेल, तीर्थाटन केलं असेल, पारायण केले असतील, अशा सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी सर्व देवदेवता सुद्धा या मृत्यूलोकामध्ये तत्पर असतात। 3.5 मुहूर्त हा नवीन वर्षाची सुरुवात ज्या पाडव्याला होतो तो एक मुहूर्त आहे आणि आजचा हा पवित्र सगळ्यात दशहरा, ज्याने 10 विकारावर मात केले, 10 विकारांना ज्यांनी हरवले किंवा हरवण्याचा दिवस तो दशहरा, तो दसरा हा एक मुहूर्त आहे। आणि दीपावलीचा पाडवा, जो पाडवा आहे तो सुद्धा एक मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। आणि जो अर्धमुहूर्त आहे तो अक्षय तृतीया, जे सर्व पूर्वज आपले जे काही पूर्वज असतील ते वाडवडील, ते आजोबा पंजोबा, खापर पंजोबा, ह्या सगळ्या मृत्यूलोकामध्ये आपल्या कुटुंबियावर दया दाखवण्यासाठी, कुटुंबाचं संरक्षण व्हावं या उद्देशाने ते येत असतात। आपण तो सुद्धा विधीपूर्वक करत असतो। पण हे सगळे विधी करत असताना तो दशहरा, तो पवित्र दिवस अधिकाधिक पवित्र मानला आहे। तो त्याच्या पाठीमागचा एक इतिहास खूप काही आहे। अनेक पुराणामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलेला आहे। तो वेगळ्या वेगळ्या अँगलनं तो लिखाण केलेला आहे साधू संतांनी, पूर्वजांनी। तर पूर्वी एक संतांचा आश्रम होतो। वरतंतू हा एक संत होता। वरतंतू हा संतांच्या आश्रममध्ये एक मुलगा सेवा करायचा। अनेक सेवेकरी असायचे, पण एक प्रिय आणि लाडका एक भक्त होता। ते भक्तांनी 12 वर्ष साधना केली, उपासना केली आणि गुरुजींची सेवा केली। सेवा केल्यानंतर त्यांचं शिक्षण पूर्ण झालं। आता तो निघून जाणार, तो त्यालाही दुःख वाटलं, गुरुजींनाही दुःख वाटलं आणि गुरुजींनी सांगितलं, त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला सांगितलं की तू मार्गस्थ हो आणि धर्मप्रसार आणि प्रचार कर। तो जाताना मनामध्ये दुःखी झाला। गुरुजी म्हणाले की अरे तू आनंदात गेलं पाहिजे आणि तू दुःखी का होतोस? तेव्हा तो भक्त, तो विद्यार्थी म्हणाला, त्यांचा शिष्य म्हणाला की तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही आहे। तेव्हा गुरुजी म्हणाले अरे तू देण्याची अपेक्षा नको करू, तुला मी आशीर्वाद दिला आहे,
तू धर्मप्रचार आणि प्रसार कर. तेव्हा तो हट्ट धरला, मला काहीतरी द्यायचं आहे. मग आता गुरुजी काय म्हणाले, काहीतरी द्यायचं आहे, द्यायची तर इच्छा आहे, पण जवळ तरी काही नाही. तो असं नाही म्हणत की वर्षाने परत मी काय दक्षिणा घेऊन येतो, काय तुम्हाला दक्षिणा देतो, गुरुदक्षिणा. पण तो आत्ताच हट्ट धरला आहे. तेव्हा ते गुरुजी म्हणाले त्याला, तुला द्यायचं असेल तर 10,000 मोहरे सोन्याचे मला आणून दे. तेव्हा तो म्हणाला, माझ्याकडे काहीच नाही. मग काहीच नाही तर मग तू देतो असा हट्ट का धरलास, तर तू मला आणून दे. मग तो मुलगा क्षणभर विचार केला आणि तडक निघाला आणि तो विचार करायला लागला की आता मोहरे कोणाकडे असतील. तर त्या काळी रघुकुळ सत्ता होती, चक्रवर्ती रघुकुळ. दशरथ राजांचे आजोबा पंजोबा जे होते ते त्यांचं हे राज्य, त्यांच्या आधिपत्याखाली राज्य होतं. तर त्याच्या दरबारामध्ये तो गेला आणि दरबारामध्ये गेल्यानंतर शिपायांना सांगितलं की मला राजांना भेटायचं आहे. मग राजांना तो शिपायांनी निरोप दिला. तो राजे जे होते त्यानं सर्वस्वी यत्न केला होता, म्हणजे सर्व दिलं, सर्वस्वी सर्व संपत्ती त्यांनी दान केली होती. त्यांच्याकडे खापराचं गाडगं होतं, मातीचं गाडगं, अनेक मडखं, अनेक ताट असतो मातीचा, त्याच्यावर ते त्यांचं गुजराण चालू होतं. ते ताटामध्ये त्याच्यामध्ये स्वयंपाक करून ते जेवायचे. हे जेवत असताना तो शिष्य तिथे गेला गुरुजींचा आणि तो पाहिला, तर हेच आता काय भिक्षा मागतात, हे यांच्याकडेच काही नाही, ते मला काय देणार. तो परत पिळणार. त्यात रघुकुलनी आवाज दिला आणि तो म्हणाला, अरे बाळा कशासाठी आलास तू. ते म्हणाले की मी तुमच्याकडे, तुम्ही राजा आहात, सम्राट आहात आणि तुमच्याकडे खूप मोठी संपत्ती आहे आणि म्हणून मी तुमच्याकडे दान मागायला आलो आणि तुम्हीच मातीच्या भांड्यात स्वयंपाक करून खाताय, तर तुम्ही मला काय देऊ शकताय. तेव्हा ते शब्द त्यांना लागलं आणि मनाला लागल्यानंतर त्या रघुकुळांनी सांगितलं की तू थांब थोडा वेळ, मी तुला देतो, एक थोडासा दिवस थांब माझ्याकडे. आणि म्हणल्यानंतर तो थांबला आणि थांबल्यानंतर रघुकुळांनी कुबेरावर स्वारी करायचं नियोजित केलं. कुबेर देवांचा खजिना हा कुबेराकडे आहे आणि त्याच्यावर स्वारी करायचं आणि भक्तांची इच्छा पूर्ण करायची की माझ्या दरबारात आलेला परत कुणी जात नाही आणि गेला नाही. त्यांनी सरसेनापतीनं सांगितला, सैन्याची जुळवाजुळव केली, घोडे हाती वगैरे सगळे तयार केले आणि कुबेरावर स्वारी करणार. आणि ही बातमी नारदाने इंद्राला सांगितली आणि इंद्राला सांगितल्यामुळं इंद्र तिथे प्रसन्न झाला आणि इंद्र रघुकुळांना प्रसन्न होऊन त्यांनी सांगितलं, तुम्ही स्वारी करू नका, तुमची काय अपेक्षा आहे सांगा. तेव्हा रघुकुळांनी सांगितले, माझ्याकडे एक भक्त आला आहे आणि भक्ताला द्यायला माझ्याकडे 1000 मोहरे नाहीत, त्याला 10,000 मोहरे पाहिजे. तर त्यांनी सांगितलं, तुम्ही स्वारी करू नका, मी 10,000 मोहऱ्याची व्यवस्था करतो. तर त्याला त्यांनी सांगितलं रघुकुळांना की तुमच्या भक्ताला आपट्याच्या झाडाखाली जायला सांगा. मग तो आपट्याच्या झाडाखाली गेला तो भक्त आणि गेल्यानंतर इंद्राने आपट्याच्या झाडावर सोन्याचा वर्षाव केला, सोन्याच्या नाण्याचा वर्षाव केल्यानंतर तो भक्त तिथे गेला आणि तो रघुकुळांनी सांगितलं तुझे 10,000 मोहरे तू वेचून घे. तो प्रामाणिकपणाने 10,000 मोहरे सोन्याचे वेचून घेतले. म्हणून दसऱ्याला आपटा हा सोनं म्हणून सगळ्यांना आपण देत असतो. देण्याचा पाठीमागचा उद्देश एवढाच आहे, दान करा, अहंकार सोडा. आपल्याकडे मनुष्याकडे एक खूप मोठा अभिमान असतो दान केल्याचा, पारायण केल्याचा. काय संप्रदायामध्ये कुठे गेलो, 4 ओवी वाचायला आल्या, 4 ओळी आल्या, 4 संस्कृतमधल्या श्लोक आले तर माणसाला गर्व होतो आणि तो गर्व हरण करण्यासाठी देवाने ही किमया केली. तो दिवस होता दसऱ्याचा. अशी दुसरी एक आख्यायिका आहे, रामायणातली आख्यायिका आहे. ते पण रामाने याच दिवशी वध केला होता अशी आख्यायिका आहे. म्हणून दसऱ्याच्या दिवशी उत्तर भारतामध्ये रावणाच्या मूर्ती करतात आणि त्याला ते अग्नी देतात, अशी प्रथा आहे. तर हा दिवस आपला अहंकार गाळून टाकण्याचा आहे. आपला अहंकार, मनातले जे गर्व, मत्सर, द्वेष, लोभ, मोह हे दबात धरून बसलेले आहेत, हे छुपे रुस्तुम आहेत, आपल्याला फसवतात. त्यांचे मोहरे आज गाळा, आज तोडून टाका, हे बंधनातनं मुक्त व्हा. हा आजचा हा पवित्र दिवस आहे. एकदा असंच देव एकटेच बसले होते.
कृष्णाचं लग्न झालं, जांबुवंतीशी लग्न झालं, अनेक लग्न झालेत, जांबुवंतीशी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तिथं नारद मुनी पण आले. नारद मुनी आले, सगळे देव उपस्थित झाले आणि अरण्यामध्ये. आणि उपस्थित झाल्यानंतर आता ते लग्न झालं म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडंसं आनंदाचं खेळ असतो, तो नाच गाणे वगैरे वगैरे, गाणं म्हणणं किंवा असं काय कार्यक्रम असतात. मग त्यांनी सांगितलं नारदाला की आपण उत्कृष्ट असं गायक आहात, आपण गाणं थोडंसं मनोरंजन करावा सगळ्यांचं, असं कृष्णाने सांगितलं. कृष्णाने सांगितल्यानंतर नारद म्हणाला की तो फुगला, त्याच्याकडे अहंकार निर्माण झाला की या सृष्टीवर माझ्या एवढा श्रेष्ठ कुणी नाही. देवाने स्तुती केली, कृष्णाने स्तुती केल्यामुळं तो खूप फुगला आणि तो म्हणाला की माझ्याशिवाय कोण आहे म्हणलं इथं. म्हणल्यानंतर आता कृष्णांना ह्याचा अहंकार थोडंसं कमी करायचं होतं. देव आहेत ते, शेवटी त्रिकाल सत्य आहे, त्रिकाल ज्ञानी आहेत ते कृष्णाने थोडंसं नारदांना सांगितलं की तुम्ही गायन करणार आहेत, पण ते नारदांनी सांगितलं की माझ्यापेक्षा आणखी कोण गायन करणार असलं तर त्यांना सांगा, नंतर मी गायन करतो. मग आता ह्याच्याकडं अहंकार आहे, दुसऱ्यानं गायन करा म्हणतो म्हणजे शेवटला करो म्हणतो, म्हणजे याच्याकडे काहीतरी आहे. कृष्णाने काय केलं की माकडं बसले होते असे झाडावर, डोंगरावर, त्या माकडांना त्याने आवाज दिलं आणि माकडांना गायला सांगितलं. माकडं आले आणि बसले आणि गायन करत असताना त्यांना ते तंबुरा पाहिजे होतं. तंबुरा, ते भोपळ्याचा भोपळा असतो, त्याला तंबुरा असतो, तुंतून वाजवायचं असतं. मग ते नारद मुनीकडे होतं. आता देवाने सांगितलं, त्या माकडाने तंबुरा मागितल्यावर त्यांनी तंबुरा त्याला द्यावं लागेल. मग आता तंबुरा सगळीकडे पाहिलं, शोधाशोध केली, नाही मिळालं. मग आता नारद मुनीकडे आहे. मग आता माकडाला माहीत होतं ह्याचं तंबुरा मला मिळणार. मग तो देवाने त्याला सांगितलं नारदाला की तंबुरा दे. तंबुरा दिला. तंबुरा दिल्यानंतर त्याने गायन चालू केलं. गायन इतकं सुंदर गायन चालू केलं माकडाने, इतकं सुंदर गायन चालू केलं की कल्पना आपण करू शकत नाही. हे त्रिकाल सत्य आहे. आणि त्या माकडाने गायन करता 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 त्याचा जो तंबुराचा भोपळा होता, भोपळ्याचा तो होता, तो जमिनीमध्ये रुतला. जमिनीमध्ये रुतला. इतका गायनामध्ये जमीनसुद्धा मऊ झाली आणि जमिनीत आतमध्ये तंबुरा गुंतल्यानंतर त्या मग माकडाने सांगितलं हे तंबुरा घे. जेव्हा तंबुरा काढायला जातो तर तंबुरा निघत नाही. जमिनीत रुतलेला तंबुरा निघत नाही. निघत नसल्यामुळं आता त्यांनी सांगितलं, देवाने सांगितलं, आता तंबुरा गायन करता करता पृथ्वीसुद्धा शरण गेली. पृथ्वीमध्ये तंबुरा घुसला. आता नारदाला सांगितलं की तू गायन करता करता तंबुरा वर काढ. आता ह्याला आली पंचायत. तो विचार करायला लागला. विचार करता करता तंबुरा वडतो, कुठं निघतंय ती? निघत नाही. तंबुरा निघतच नाही. शेवटी दुसऱ्या माकडाने सांगितलं मी काढतो तंबुरा. दुसऱ्या माकडाने तंबुरा धरला. गायन करता 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 पृथ्वी मऊ झाली आणि जसा रुतला होता तसा तंबुरा बाहेर निघाला. ज्या अर्थी तो नारदाचा अहंकार नष्ट झाला. तसा आपल्याकडे सुद्धा सर्व कला आहे, सर्व संपन्न आहे, सर्व गुण संपन्न आहे. पण प्रत्येकाकडे कुणाकडेही अहंकार नसावा. तो अहंकार जाळण्याचा दिवस असेल तर तो आजचा दसऱ्याचा दिवस आहे. सगळ्यात पवित्र दिवस आहे. म्हणून आपण अहंकार जाळावा, सर्व विकार जाळावं, जेणेकरून आपल्याला सर्वसामान्य मनुष्य म्हणून जगता येईल. एका ठिकाणी एका जंगलामध्ये साधू साधना करत होते. साधू महाराज साधना करत असताना खूप मोठी तपस्वी होते. त्यांचे नुसतं हाडकं निघालेले होते अंगावर. पोट थोबाड आत गेला होता, नुसतं हाडकं, डोळे आत गेलेले होते आणि ते साधना करत होते. साधना करत असताना अंगावर फाटके कपडे, कित्येक दिवस दाढी न केलेले, कित्येक दिवस आंघोळ न केलेले, असे बसले की त्यांना उठता येत नव्हतं, उठलं की बसता येत नव्हतं, डोळ्याला अंधारी यायची. त्यांना खायला वेळच नाही, आंघोळीला वेळच नाही, बाकीच्या विधी उरकायला कुठलंच वेळ नाही. इतकी साधना करायची. इतक्या साधनेमध्ये तल्लीन झाले होते की एक दिवशी ईश्वराने काय केलं की त्या राज्याचा राजा जो असतो तो राजा शिकारीला गेला. शिकारीला गेल्यानंतर शिकार करता 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 त्याला इतका आत गेला जंगलामध्ये, इतका जंगलामध्ये आत गेला
की 2-3 दिवस तो आतच राहिला आणि त्याला भूक लागली, इतकी भूक लागली की त्याला परतसुद्धा येता येत नव्हतं. इतकं व्याकुळ झाला. घोडे व्याकुळ झाले, सैनिक व्याकुळ झाले, सगळे व्याकुळ झाले. हे पंचपक्वान जेवलेले 56 प्रकारचे भोग आपल्याला ग्रहण केलेले, हे तर जंगलामध्ये काय मिळणार फळफळावळ. बरं परत जावं तर तोपर्यंत उपाशी राहणं. मग एका शिपायाने शोधाशोध केली. शोधाशोध केल्यानंतर ते एक साधू महाराज बसलेले दिसले साधण्याला बसलेले दिसले आणि त्यांच्या राजाने येऊन सांगितला की इथं एक साधू महाराज आहेत. ज्या अर्थी साधू महाराज आहेत त्या अर्थी वस्तूही आहे, ज्या अर्थी त्यांच्याकडे काहीतरी खायला आहे हे मिळणार. या गृहीत धरून सर्व सैन्यासह राजा तिथे गेला आणि त्या महाराजांना विनंती केला, नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यानंतर त्या महाराजांना सांगितला की आम्हाला खाण्याची काहीतरी व्यवस्था करा, आम्हाला भूक खूप लागलेली आहे. 2-4 दिवस आम्ही या जंगलामध्ये वनामध्ये फिरत आहेत, तर आमच्याकडं खाण्यासाठी काही नाही आहे, तर आपण व्यवस्था करावी. तेव्हा साधू महाराजांना कीव आली आणि साधू महाराजांनी सांगितलं की हे डोंगर चढून पलीकडे जा, तिथे एक वृक्ष आहे, तो वृक्षाला तुम्ही वृक्षाखाली बसा. वृक्षाखाली बसलात की तुम्ही जे जे मनात भाव आणाल ते जे वांछिल ते होवो. तिथं कल्पवृक्ष आहे, कल्पना जे कराल ते तुम्हाला प्राप्त होणार. राजाला बरं वाटलं. आता अन्नासाठी तरी कशासाठी तरी काय होईना पण डोंगर चढलं पाहिजे, की राजवाड्याला जाणं परत परवडणारी गोष्ट नव्हती. 2-3 दिवस लागणार होते. डोंगर का 4 तासात आपण पलीकडे जाऊ, या कल्पनेने तो पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. चालत सगळ्या सैन्यासह गेल्यानंतर पलीकडे पाहतो तर एक वेगळाच निसर्ग होतो. स्वर्गापेक्षाही सुंदर असं निसर्ग होतं. त्या निसर्गामध्ये आत गेल्यानंतर खाली गेल्यानंतर नुसत्या त्या हवेनी तो पुष्ट झाला. जो काय मेंदूमध्ये त्याचे दुर्विचार आले होते, दुर्कल्पना आले होते, जे काय विकार होते सगळे जळून गेले, सगळे जळले. तो कल्पवृक्षाखाली गेला आणि बसल्यानंतर सर्व सैन्याने बसल्यानंतर त्याला अपेक्षा होती पाणी प्यायची. तर पाण्याचा एक असं सुंदरसं लोटे भरलेले तिथं आले आणि सगळ्यांनी ते लोटे हातामध्ये आले आणि पाणी ग्रहण केला. पाणी ग्रहण केल्यानंतर त्यांना वाटलं की मस्तपैकी इथं भोजन मिळालं तर ते उत्तम होईल. सुंदर अगदी मनासारखं 56 प्रकारचे भोजन तिथं आलं. भोजन घेतलं, मस्तपैकी झोप मारले. झोप झाल्यानंतर फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर त्यांनी मग आता राजवाड्याची त्याला आठवण झाली, राणीची आठवण झाली, सगळ्या सैन्याची, प्रजेची, सगळ्या आपल्या जीव प्राण्याची, आपल्या राज्यामध्ये असलेले सगळ्यांची आठवण झाली. ती आठवण झाल्यानंतर त्यांनी तो राजा तिथलं मग हल्ला. तो निघाला डोंगर चढून खाली परत उतरून तो निघाला. निघता त्या महाराजांच्या पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्यातला एक सत्वगुणी होता, राजसी होता. तो एक सैनिक म्हणाला, महाराज मी तुम्हाला मुजरा करून म्हणतो, लहान तोंडी मोठा घास घेतो, पण आपण ज्यांच्या कृपेने आपण तृप्त झालात त्यांना निदान नमस्कार तरी करा किंवा त्याचा आभार तरी माना. तो राजा बरं ठीक आहे, तू म्हणतोस तर ठीक आहे, पण उपकार कोणाचे होते हा विसरला त्या राजाने. मग परत तो 2 पावलं माघार आला आणि तो त्या महाराजांना तो म्हणाला की तुम्ही तुमचा ऋणी आहे, तुम्ही मला भोजनाची व्यवस्था तुम्ही नाही केलात. काय म्हणाला, तुम्ही नाही केलात. की जंगलामध्ये भोजन होतं, हे स्वर्ग माझ्या राज्यात होतं, मला माहीत नव्हतं, म्हणून मी माझी व्यवस्था झाली आणि मी आता सुखरूप निघतो. पण का हो महाराज, म्हटलं एवढं सुंदरसं भोजन असताना, कल्पवृक्ष असताना, स्वर्ग इथं असताना आपण नुसतं डोंगर चढून पलीकडे जाऊ शकत नाही का? तुमचे फाटके कपडे, तुमचं वाढलेली दाढी, तुमचे निघालेले हाडकं, तुमच्या पोटात कणभर अन्न नाही, तुमची झोपडी नाही नीट, बसायला तळवट नाही, झोपायची व्यवस्था नाही, तुमच्याकडे दिवा नाही, काय नाही, हे सगळं असं कसं तुम्ही बसलात? म्हणजे इतकं सुंदर जग आहे पलीकडं, ह्या पलीकडच्या जगाला तुम्हाला जगात जाता येत नाही का? तेव्हा तो महाराज शांतपणाने म्हणाले की राजे, म्हणलं केवळ मी इथं साधना करतो म्हणून तो कल्पवृक्ष तुम्ही बघताय. आज मी साधना नाही केलं असतं तर कल्पवृक्ष बघू शकला नसता. केवळ साधूंच्या तपबलाने ही पृथ्वी तरलेली आहे
आणि हे पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी, जीव प्राणी सर्व ऐश्वर भोगत आहेत. जे जे वांछिले ते हो, सगळ्या मनोभावे आपल्या आपल्या कल्पनेप्रमाणे आपल्याला जे जे इच्छित आहे ते मिळतं केवळ माझ्या सनातन धर्मातल्या साधूंच्या साधनेमुळे मिळतं. लक्षात ठेवा. ते आपण विसरून जातो, सहज विसरतो. अगोदर त्याला भूक लागली, 3-3 दिवस अन्न नव्हता, त्याच्या राज्यात असताना सुद्धा त्याला भोगता आला नाही. केवळ तपोबल काय असतो आणि केवळ तपोबल नाही, त्या महाराजांना वाटलं असतं ते सुख भोगलं असतं, पण त्याच्या त्यागामुळं, त्याच्या वैराग्यामुळं, त्याच्या सात्विकतेमुळं हे सामर्थ्य उभं आहे. असं आपल्या कुटुंबामध्ये एक आजी सुद्धा आहे, एक आजोबा आहे, ते सत्व आहेत, ते खूप मोठं त्याग केले. परिवार उभं राहण्यासाठी असेल, कुटुंब उभं राहण्यासाठी असेल, इतरांना मदत करण्यासाठी असेल, ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन लहानांना आशीर्वाद देण्यासाठी असेल, खूप मोठं त्यांचं त्याग आहे. त्यांचा सन्मान करा, त्यांचा मान राखा. हे तुमचे घरातले साधू संत आहेत आणि आजचा दिवस तो त्याच्यासाठीच आहे. लक्षात ठेवा, त्याच्यासाठीच आहे. आपण एवढं जरी केलात तरी आपल्याला तो पुण्य लाभतो. म्हणून आजच्या दिवशी आपला अहंकार ज्येष्ठांच्या चरणावर सोडा. घरी गेल्या गेल्या आपण ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. आजपासून संकल्प करा, सकाळ संध्याकाळ ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी बाहेर पडणार नाही. हे त्यांचं तपोबल आहे, त्यांचं त्याग आहे, त्यांचं सत्य आहे, त्यांच्या त्रिवार सत्य आहे. या सगळ्या गोष्टीमुळं ते आपण आज सुरक्षित आहोत. नाहीतर हिंदू धर्म सनातन आहे. हिंदू धर्म हा सनातन आहे, भारत देशाचा कणा आहे. जसा आपण बसलात, केवळ तुमचा कणा मजबूत आहे म्हणून, मणका तुमचा मणका व्यवस्थित आहे म्हणून. मणका जर सरकला तर तुम्ही बसू शकत नाही. तसं हिंदू धर्माची सनातन परंपरा थोडी जरी हल्ली तर देश विस्कळीत होईल. देश विस्कळीत व्हायला उशीर होणार नाही, संस्कृती बिघडायला उशीर होणार नाही. कुटुंब सुद्धा तसंच आहे. कुटुंब सुद्धा एक देश आहे. कुटुंबामध्ये सुद्धा कर्ता पुरुष जर हल्ला तर सगळं कुटुंब हलून जातं, सगळं विस्कळीत होतं, सगळं विस्कळीत होतं. म्हणून आपला अहंकार, आपला मत्सर, आपला द्वेष, आपलं जे काय वाईट आहे, जे काय दुर्गुण आहे, आजपासून संकल्प करा. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या मुहूर्तापासून आपलं जीवन सुखर आणि सुखकर करून घ्या.